तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। मातूर येथील दगडफेकीची घटना ही भुजबळ यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। भुजबळ हे मुकादम आहेत, त्यांनी सर्वांना काम ठरवून दिलंय, त्यानुसार काही लोक बोलत असल्याचा थेट हल्लाबोल हा जरांगेंनी हाकेंवर केलाय। दरम्यान अंबडमध्ये त्यांनी मुद्दाम आंदोलन सुरू केलं। त्यांना दोन समाजांमध्ये वाद घडवून आणायचे अशी टीका सुद्धा यावेळेस त्यांनी केली आहे। आता यापुढे माझ्या मराठा बांधवांना त्रास होऊ नये याची फडणवीस यांनी काळजी घ्यावी असं सुद्धा जरांगे पाटलांचं वक्तव्य समोर आलंय। तरी दगडफेक कोणी केली आणि कोणी घडवून आणली? हो, का शक्यता असू नये, का असू नये? जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे, हेलगार सभा अंबडमधून सुरू झाली। छगन भुजबळला काय अंगावर घालायचं आमच्या? काय कारण आम्ही अंगावर येत नाही, धनगर बांधव येत नाही आणि मराठा ही एकमेकाच्या अंगावर येते, त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही। परंतु ही डाव आहे त्याचा, त्यांनीच सांगितलं आहे, त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांनीच कुटाने करून घेतले। रॅली आली 4 वाजता पाठव, तुम्ही 8 वाजता तिकडं का आले? म्हणजे हे नियोजित होतं ठरून तिथं येणं। हे छगन भुजबळनं सांगितलं तुम्ही तिथं जाऊन गाड्या फोडा, सत्ता माझ्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस मला भेटतोय, तशी कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात। हे नसन पत्रकार बांधवाला माहिती तर सांगतो, कुजबूज आहे आमच्या पट्ट्यात। हे तो म्हणतो मी ओबीसीचे नेते सगळे हे केलेत, देवेंद्र फडणवीस माझा मताच्या जोरावर दबाव आहे, त्याला दाबून टाकलं आहे मी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी। काहींनी तिथं येऊन भाषणं ठोकलेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, जे पालकमंत्री आहेत स्वतः, आम्ही तुमच्या पाठीशी घ्यायचं कारण नाही। मग आता हे त्याचा परिणाम आहे। मग तसं त्यांनी सांगितलं असेल, का शक्यता असू नाही? छगन भुजबळनं सांगितलं असेल की तुम्ही आधीच गाड्या घेऊन जा, तिकडं राडा काढा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा, मराठ्यांचे लोक आम्ही गुतवतो। छगन भुजबळ सांगन तसं तिने वाटून दिलेत काम, तू हे बोल मी ते बोलतो असं, म्हणजे काय आपल्यात वाटणे असतात। घरी शेतात उद्या जायचं ना कामाला, एक जण म्हणतो जनावराकडे जाय, एक जण म्हणतो आऊत आण, एक जण म्हणतो फवारा आण, असं काम असतं। एक जण नुसत्या काडी लावायला राहाय, तसं त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत, काही त्यांनी असे केलेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोषच देणार नाही, ते सगळा करीता मुकादम ते आमचा मुकादमावर घेणार। हां, ते त्याचा म्हणजे धंदाच तसला आहे त्याचा।